उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेऊन करणार घोषणा। उद्या युतीची घोषणा होणार। ठाकरेंच्या जागा वाटपातील दादर मधला पेच सुटला। प्रभाग क्रमांक 192 आणि 194 वर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा दावा। दोन्ही प्रभागामध्ये एक एक उमेदवार देण्याचा निश्चय। दोन भावांचं मनोमिलन झालं। मुंबईसह इतर पालिकांच्या चर्चा अंतिम टप्प्यात। हा प्रीती संगम, महाराष्ट्राची जनता प्रीती संगमात सहभागी होईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये मव्या एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रयत्न। संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरनं चर्चा। मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जाहीरनामा प्रसिद्ध। काँग्रेस पक्ष नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी सक्षमपणे उभा, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये काँग्रेसचे वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली। भाजपनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली, तर मोहित कंबोज यांना महापौर पद मिळेल, ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांचा दावा। आशिष शेलारांची पोस्ट करत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। मराठी माणूस पेटून उठला, स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला, इंजिनाचे तर निशाणच मिटलं, शेलारांचा खोचक टोला। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर। ठाकरेंवर कितीही करा घाव, मराठी माणूस उधळून लावेल तुमच्या षडयंत्राचा डाव, गजानन काळे यांची पोस्ट। नगरपालिका निवडणुकांबाबत भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक। वर्षा निवासस्थानी रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन। पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भामध्ये अजित पवार आणि सतेज पाटील यांच्यामध्ये चर्चा। पुणे पालिकेवरती काँग्रेस राष्ट्रवादीचे नवे समीकरण पाहायला मिळणार का, याकडे लक्ष। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपनं फोडल्यानं अजित पवार नाराज। एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन, अजित पवारांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची मिश्कील प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश। संजोग वाघेरे भाजपमध्ये आल्यानं संदीप वाघेरेंची सोडचिठ्ठी। नाशिकमध्ये युतीच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ठेवलं वेटिंगवर। नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर, समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करणं महाजनांनी टाळलं। चर्चा न करताच महाजन मुंबईकडे रवाना। नाशिकमध्ये शिवसेनेकडनं भाजपला 45 ते 50 जागांचा प्रस्ताव। वरिष्ठ पातळीवरनं युतीचे आदेश आल्यानं सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। अजित पवार काय निर्णय घेतील माहित नाही, शरद पवार जो आदेश देतील तो अंतिम। ज्या जागा लढणार त्या तुतारी चिन्हावरच, प्रशांत जगताप यांचं वक्तव्य। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अब्दुल रशीद खान यांना प्रवेश दिल्यामुळे चंद्रकांत खैरे नाराज। पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खैरेंनी उद्धव ठाकरेंसमक्ष दर्शवला विरोध। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाला मोठा धक्का। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांचा राजीनामा। संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुलाखती। मुंबईतल्या पथकाकडनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। जालन्यामध्ये काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात। सुमारे 200 इच्छुकांनी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज केले सादर। जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेच्या 126 इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती। जालन्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह। शरद पवार गटाच्या स्मिता कोंढरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये केला पक्षप्रवेश। स्मिता कोंढरे या 2017 मधून राष्ट्रवादीतून होत्या नगरसेविका, तर आता शरद पवार गटात होत्या कार्यरत। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांसाठी शिवसेनेकडनं तयारी सुरू। रात्री उशिरापर्यंत मुंबईतल्या नेत्यांसोबत शिंदेंनी घेतला आढावा। जास्त जागा लढण्यापेक्षा ताकद असलेल्या जागा लढवण्यावरती भर।
मुंबईमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध. भूषण गगराणी यांचं वक्तव्य. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत गगराणी यांची बैठक. नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची स्वबळावरती लढण्याची मागणी. भाजप कार्यकर्त्यांची फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंसमोर मागणी. वरिष्ठ नेत्यांचा शिवसेनेसोबत युती करण्याचा आग्रह. अमरावती महानगरपालिकेवरती अद्याप युतीतील जागा वाटप नाही. भाजपचे माजी गटनेते तुषार भारतीय यांची प्रतिक्रिया. वरिष्ठ नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्यास एकटं लढण्याची तयारी. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पनवेलमध्ये अज्ञातांकडनं बॅनरबाजी. 50-60 लाख वाटणारे निवडणूक आल्यावरती कंत्राटदार बनणार आणि वसुलीच करणार, हाच पनवेलचा इतिहास, असा बॅनरवर उल्लेख.